वाकणेस तुम्ही गेला होतात ना कोर्टात स्वतः, का बेल मंजूर झाला नाही सांगा जरा. साहेब, खर तर तिरोडकर साहेबांनी खात्री दिली होती की आपली जामीन मंजूर होईल म्हणून. पण आपले नेहमीचे मॅजिस्ट्रेट ऐन वेळेला रजेवर गेले, त्या जागी दुसरे आले. त्यांनी आपला कुठलाही युक्तिवाद ऐकून न घेता बेल नामंजूर केला. पण आता तिरोडकर साहेब इतके सिनियर वकील आहेत, त्यांना सुद्धा हे जमू नये म्हणजे आश्चर्य वाटतं मला. साहेब, त्यांच्या परीने त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचं सुद्धा ऐकून नाही घेतलं. वाकणेस, त्या दिनेशला संपवा. मला रेवाचं कारण सांगू नकोस, तिला काही गरज नाही तुझी. 24 तासांसाठी आया ठेवू शकतो मी तिच्यासाठी. तिचं नाव सांगून ब्लॅकमेल करू नकोस. चल निघ इथून. कशात तुम्ही माईसाहेब? ठीक आहे, मुलीच्या दुःखातून सावरायचा प्रयत्न करते. माईसाहेब, तुमचं दुःख समजतंय आम्हाला, पण तुमच्या दुःखाचं मूळ कशात आहे ठाऊक आहे? एकतर मंजिरीसारखी तुमची एकुलती एक तरुण मुलगी अशी एकाएकी गेली. आणखीन एक खात्रीलायक बातमी सुद्धा आपल्या हाती लागली. त्या रात्री मंजिरी नरसिंह किल्लेदाराला भेटली होती. या गावंढळ आणि अडाणी बाईशी लग्न करून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली मी. इतके दिवस माझ्या मेंदूला गंज चढला होता की काय असं वाटायला लागले मला. इतके दिवस माझ्या डोक्यात फक्त जानकी, त्याच्याशिवाय विषयच नव्हता दुसरा कुठला काही. त्याचे चांगले पांग फेडले ना, शेण खाऊन आली त्या ब्युरो मध्ये. मागे सुद्धा पत्रकारांशी बोलून तू नरसिंहाला एकदा गोत्यात आणलंच आहे. काय गंमत वाटते का ग तुला? नरसिंहाला काय फाशी केलेलं पाहिजे तुला? माताजी, एवढ्या तातडीनं पत्रकार परिषद बोलवण्यात आली, काही विशेष राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा करणार आहात की काय? नाही, अजूनपर्यंत तरी सक्रिय राजकारणात उतरण्याचा विचार आम्ही केलेला नाहीये. माईसाहेबांचं आंदोलन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही गोष्टीकडे आम्ही लक्षच देऊ शकत नाही. त्यांची लढाई ती आमची लढाई. खर तर मंजिरी थोरातच्या मृत्यूबद्दल आम्हाला काही घोषणा करायची होती, अर्थात माईसाहेबांच्या वतीनं. मंजिरी थोरात खून प्रकरणात नरसिंह किल्लेदार यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय का? नाही, नरसिंह किल्लेदारांवर संशय नाहीये. उलट या खुनाचे मुख्य सूत्रधार नरसिंह किल्लेदारच आहेत. आणि म्हणूनच माईसाहेबांनी हा निर्धार केला आहे की जर का पोलिसांनी लवकरात लवकर तपास संपवला नाही आणि नरसिंह किल्लेदाराला लवकरात लवकर शिक्षा मिळाली नाही तर न्यायालयाच्या इमारतीसमोर त्या आत्मदहन करतील. काय आत्मदहन? एवढा मोठा निर्णय माईसाहेबांनी केव्हा घेतला? आणि त्या स्वतः का नाही आल्यात हा निर्णय जाहीर करण्यासाठी? पत्रक सुद्धा काढू शकल्या असत्या. प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर करणे एवढा किरकोळ विषय आहे का हा? पत्रकारिता करून किती वर्ष झाली तुम्हाला? हा, आत्मदहनाचा विषय म्हणजे काय चेष्टेचा विषय वाटला का तुम्हाला? अहो, तेच तर विचारतोय आम्ही. एवढा मोठा निर्णय त्यांनी स्वतः का नाही जाहीर केला? आणि याआधी कुठल्याही आंदोलनात त्यांनी एवढी टोकाची भूमिका कधीच घेतली नाही. मग आत्ताच हे जाहीर करण्याचं कारण काय? हे बघा, माईसाहेब अजून मंजिरीच्या मृत्यूच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेल्या नाहीयेत. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचा अकालीन अंत झालाय. त्यांच्या मनाची अवस्था तुम्ही समजू शकता. तुम्ही समजून घ्या. एका आईच्या भावना समजून घ्या आणि या घोषणेला योग्य तो न्याय द्या अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे आमची.